तर मुंबईवर अदानींचं अतिक्रमण याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय। राज ठाकरे फडणवीस भेटीवरून राऊतांचा हा खोचक टोला। मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी आहोत असं राऊत म्हणाले। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवलेलं। दोघे भेटले असतील, ते काय भेटले असतील, कोणत्या संदर्भात कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असेल। मुखासह 6 अणुशास्त्रज्ञांनाही ठार केलंय। इस्रायलच्या हल्ल्यात 69 इराणी नागरिक मारले गेल्याचं इराण सरकारनं म्हटलंय। इराणवर केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायली गुप्तचर संघटना मोसादचा मोठा वाटा आहे। इराणकडून संभाव्य अणुहल्ल्याचा धोका टाळण्यासाठी हे ऑपरेशन राबवण्यात आल्याचं इस्रायलनं म्हटलंय। इस्रायलनं याला ऑपरेशन रायझिंग लायन असं नाव दिलंय। इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणनंही प्रतिहल्ला चढवला। इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला इराणनं ऑपरेशन प्रॉमिस राबवत उत्तर दिलं। इराणनंही इस्रायलवर शेकडो क्षेपणास्त्र आणि ड्रोन डागलेत। इस्रायलमधल्या तेल अवीव शहरात इराणच्या क्षेपणास्त्रांनी विध्वंस घडवलाय। तेल अवीव मधल्या अनेक इमारतींना इराणी क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केलंय। इराणच्या हल्ल्यामुळे संपूर्ण इस्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायली नागरिकांनी तात्काळ बंकरमध्ये आश्रय घेतलाय। इराण इस्रायल संघर्षानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक शब्दात इशारा दिलाय। अजूनही वेळ गेलेली नाही अशा शब्दात ट्रम्प यांनी इराणला खडसावलंय। इराणनं त्यांच्या अणुकार्यासाठी अमेरिकेशी चर्चा करावी असं ट्रम्प यांनी म्हटलंय। इराण गुप्तपणे अणुकार्यक्रम राबवून अणुबॉम्ब तयार करत असल्याचा अमेरिकेला संशय आहे। इराणनं त्यांचा अणुकार्यक्रम स्थगित केला तर इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवण्याची ऑफरही अमेरिकेनं दिली आहे। इराणसोबतच्या संघर्षात अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा आहे, तर दुसरीकडे रशिया आणि चीन हे इराणचे मित्र देश आहेत। इराणनं इस्रायलवर हल्ले तीव्र केले तर अमेरिका आणि नाटोच्या फौजा इस्रायलच्या बाजूने उतरू शकतात। तर रशिया आणि चीन युद्धात इराणला पाठिंबा देऊ शकतात। असं झालं तर जगात तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती व्यक्त केली जाते। तर मुंबईतील मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी पाहायला मिळाली। वरळीत संदीप देशपांडेंकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वरळीत मनसेकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आणि या ठिकाणी किशोरी पेडणेकर यांनी देखील हजेरी लावली। तर मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांची हजेरी पाहायला मिळाली। संदीप देशपांडे यांनी या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि किशोरी पेडणेकर यांनी या रक्तदान शिबिराला हजेरी लावली, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। एकीकडे राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना किशोरी पेडणेकरांची ही हजेरी। खालच्या स्तरावर पदाधिकाऱ्यांमध्ये बऱ्यापैकी उत्साह आहे आणि आज जे रक्तदान डे आहे त्याच्यात बऱ्याच वेळेला म्हणजे उद्धवजींच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही तो एक पराक्रम नक्की झालेला आहे। आणि आता ही लोक पण जो प्रयत्न करतायत अख्ख्या महाराष्ट्रामधनं आजच्या दिवसाला, तो मला वाटतं गिनीज बुकामध्ये जाण्यासारखा मनसेचा पण एक पराक्रम त्याच्यात होईल। आणि मनसे अशा जर भेटींमुळे युती होत असतात तर याच्या आधी आम्ही खूप वेळा भेटलो। किशोरी ताई असं म्हणतायत की आता मला असं वाटतं राजकारण हा खूप कॉम्प्लेक्स विषय आहे। मी किंवा किशोरी आम्ही दोघांनी ठरवून काय होणार नाहीये। शेवट हे दोन भावांनी ठरवावं लागेल आणि ते ज्यावेळेला ठरवतील त्यावेळेला गोष्टी होतील। भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवलेलं। दोघे भेटले असतील, ते काय भेटले असतील।
तर मुंबईवर अदानींचं अतिक्रमण याबाबत राज फडणवीसांना भेटले असतील असा खोचक टोला राऊतांनी लगावलाय. राज ठाकरे फडणवीस भेटीवरून राऊतांचा हा खोचक टोला. मराठी नेत्यांनी एकत्र यावं, आम्ही अजूनही आशावादी आहोत असं राऊत म्हणाले. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते हे मराठी माणूस आणि महाराष्ट्राचे शत्रू आहेत, हे लोकांनी ठरवलेलं. दोघे भेटले असतील, ते का भेटले असतील, कोणत्या संदर्भात कदाचित ते मुंबईवर जे गौतम अडाणीचं अतिक्रमण सुरू आहे त्या संदर्भात राज ठाकरेंना काही सांगायचं असं, थांबवायला पाहिजे गौतम अडाणीचं आक्रमण मराठी माणसावरचं, तो त्यांनी विषय कदाचित घेतला असेल. त्यांनी ड्रीम लाईनर विमानाचा जो अपघात झाला त्याच्यावरती काही भूमिका मांडलेली आहे, त्या संदर्भात ते भेटले असतील. तुम्ही वेगळ्या वेगळ्या शंका घेऊन मूळ मुद्द्याला जी बगल देत आहे ती बरोबर नाही. मराठी माणसाचं एकत्रीकरण यासाठी मी शेवटपर्यंत आम्ही सगळे आशावादी आहोत. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही या भूमिकेत राहू की मुंबई परप्रांतीय उद्योगपती अशा पद्धतीने गिळत असतील आणि त्याला भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसारखे लोक आर्थिक लोभापोटी मदत करत असतील तर सर्व मराठी नेत्यांनी महाराष्ट्र अभिमान्यांनी एकत्र यावं, ही माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका कायम राहील. आज त्यांचा वाढदिवस आहे, तर या निमित्तानं माननीय राज ठाकरे यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मनसे प्रमुखांना आमच्या मनापासून शुभेच्छा आहेत. शुभेच्छा कालही होत्या, आजही आहेत आणि उद्याही राहतील.